जेनझींच्या काय समस्या आहेत ते जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहेत. ते कसं बघता तुम्ही या मोहिमेला? उशिरा का होत नाही, जाग आली चांगली गोष्ट आहे. आता कुठं जाऊन ऐकणं सुरू केलेलं आहे. कारण की आपल्या देशात सध्या 47% जे लोक आहेत ते 25 वर्षाची खालची आहे. 2029 पर्यंत निवडणुका येत आहेत. मला वाटतं हे त्याच्यासाठी चालू, कारण की त्यांना माहिती आहे की 2029 पर्यंत मेजॉरिटी जी असणार आहे ती जेनझीची असणार आहे. आणि या जेनझीसाठी तुम्ही काम नाही केलं, या जेन अल्फासाठी जे आज शाळेत शिकताय त्यांच्यासाठी काम नाही केलं, ते हे उद्या तुम्हाला मोजणारी नाही आहे. आणि हे मुलं ज्या प्रकारे रस्त्यावर निघतायत आणि एक्सपोज करतायत यांना, हे खरंच नाही मोजणार यांना. सीजेपीचा इफेक्ट आहे. सीजेपीचा काय मी काय म्हणतो, नुसतं सीजेपी पुरतं बघू नका. आपला देश कुठं ना कुठं 10-12 वर्षांतर जागा झालेला आहे, लोकांना त्यांचा आवाज वापस भेटलेला आहे. तर हे खूप चांगली गोष्ट आहे. सीजेपी सारखी अजूनही आंदोलनं असले पाहिजे, अजूनही ऑर्गनायझेशन असले पाहिजे. लोकतंत्रामध्ये तेच तर पाहिजे ना, जेवढे जास्त लोक समोर येऊन बोलतील तेव्हाच कुठे जाऊन आपली लोकशाही, आपलं लोकतंत्र अजून स्ट्रॉंग होईल, मजबूत होईल. शाळेपर्यंत जायला आता मुलांना रस्ते देखील व्यवस्थित नाहीत. आता शाळेत तर काही ठिकाणी शौचालयाची व्यवस्थाच नाही, पण रस्ते देखील आता त्याच ठिकाणी राहील. मग सीजेपीचं काय असं? नाही, मी याच्यात म्हणजे मला तर असं वाटतं, जेवढी मंत्री आहे, जेवढे आमदार आहे ना, त्यांनी एक दिवस स्वतःच्या मुलांना त्या शाळेत पायी पाठवा, तेव्हा कुठे जाऊन त्यांना समजेल. पण तुम्ही काय करणार हे सगळं? जर आम्ही करतोच ना. आता आम्ही कशासाठी आलेलो शाळेत? नाही काय हे सगळं आम्ही आता फिरल्यामुळे, आता आम्ही येणारे हे माहिती झाल्यामुळे त्यांनी काम सुरू केले. तसंच रस्त्यांसाठी आम्ही सरकारला सांगू की कोणत्याही मुलाला लांब पायी जाता आलं पाहिजे, बसची सुविधा असली पाहिजे. 7-7 किलोमीटर कसं काय पायी जातील, ते पण पावसाळ्याच्या दिवसात. आपण पाहिलं, आता बातम्या वाचल्या असतील, काही आदिवासी गावातली मुलं वारली साप चावल्यामुळं. कशामुळे झालं ते? पावसाळ्याचे दिवस आहे, पायी जावं लागतं, गवत असतं, पाणी साचलेलं असतं. त्या परिस्थितीत त्यांना भर पावसात पायी शाळेत जावं लागतंय. त्याच्यामुळे त्यांचा तो मृत्यू झाला. मृत्यू सरकारच्या फेलियरमुळे झालाय. जर त्या मुलांना इतक्या दूर पायी नसतं जावं लागलं तर ही घटना घडली नसती. आणि इथे येऊन या शाळेतही साप निघालेत. जेवढी घाण या शाळेत आहे, जेवढी एवढं भंगार साचून ठेवलेले शाळेच्या मागं, त्याच्यानंतर सापच निघणार. क्लासरूममध्ये साप निघतायत. मुख्यमंत्र्यांनी भेटणार या सगळ्या प्रश्नांशी? मुख्यमंत्र्यांनी जर बोलवलं तर भेटू, पण गावकऱ्यांसोबत मिळून आम्ही आमचा आवाज उठवू आणि तो मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचेल. शिक्षण मंत्र्यांना आम्ही भेटलो होतो केंद्रीय, तिथेही पण झालं. जे काम करायचं होतं ते झालं. तर भेटण्याची गरज नाही आहे. गरज आहे, मी परत सांगतोय, गावकऱ्यांना एकत्र येण्याची गरज आहे. जसं आपण जातीपातीच्या राजकारणावर लगेच घराच्या बाहेर पडतो, जसं आपण धर्माच्या राजकारणावर लगेच बाहेर पडतो, तसं आपण आपल्या मुलांच्या शाळेसाठी का नाही पडत? त्याच्यापेक्षा आपल्या मुलांचं भविष्य त्यापेक्षा कमी इम्पॉर्टंट आहे का? तसं कोणी कल्पित आहे का मग? धर्मेंद्र प्रधानांसारखा इकडे महाराष्ट्रामध्ये वाटतं? शिक्षण मंत्री अजून कोण? भुसे साहेब. आता त्यांचं म्हणणं असेल की नाही, ह्या शाळा खूप वर्षापासून अशाच आहे, आमची आता सरकार झाली मागच्या 10 वर्षात आणि आधीच्या सरकारांमुळे ते असू शकतं. तुम्हाला कशाला निवडून दिले? मग तुम्ही बदल घडवसाल यासाठीच निवडून दिले ना. केलाय का तुम्ही बदल? नाही केलाय. पत्र आहे अजून पण शाळांवर, ते पत्र गळत आहेत. मुलांना बसायला बेंच नाहीये. तर 10 वर्षात तुम्हाला तेही जमलं नसेल तर मग तुम्ही केलं काय? यांनी शिक्षण मंत्री पदावर राहायला पाहिजे की नाही दादा भुसेंनी? शाळेची अवस्था बघून तर मला नाही वाटत आहे, अजिबात नाही. राजीनामा द्यायला पाहिजे, दिलाच पाहिजे. कारण की शाळांची अवस्था बघून तर मला नाही वाटत आहे की शिक्षण मंत्री कोणी असलं पाहिजे. आणि जर त्यांना शिक्षण मंत्री बनायचं असेल, बनून राहायचं असेल, स्वतःच्या मुलांना उद्यापासून सरकारी शाळेत पाठवा. त्या अवस्थेत तुमच्या स्वतःच्या मुलांना शिकू द्या. त्यांनाच नाही, जितकेही आमदार आहेत कोणत्याही पक्षाचे असू द्या, स्वतःच्या मुलांना तुम्ही सरकारी शाळेत पाठवा, शिकायला पाठवा. तेव्हा तुम्हाला कळेल का गरजेचं आहे सरकारी शाळा नीट करणं. जंतर मंतर सारखं आंदोलन यांच्या राजीनाम्यासाठी पण करावं लागेल का? गावागावात होईल, गावागावात जंतर मंतर बनेल जर यांनी सरकारी शाळा नीट नाही केल्या तर. सर, सीबीआय नीट पेपर लीक प्रकरणामध्ये चौकशी करता आहे, सातत्यानं लातूरमध्ये चौकशी केली जाते. आज देखील सीबीआयचं पथक जे आहे ते लातूरमध्ये आहे. मात्र सीबीआय असं ठोस काही म्हणजे तपासामधली जी काही माहिती आहे ते लोकांसमोर आणत नाही. आणि सीबीआयच्या तपासावर तुम्ही समाधानी आहात का? अजिबात नाही. सीबीआय मला जे वाटते ते मोठ्या लोकांना वाचवायचा प्रयत्न करते. खालचे 4-5 लोक पकडायचे, त्यांना जेलमध्ये टाकायचं आणि म्हणायचं की आम्ही ॲक्शन घेतली, आम्ही कारवाई केली. पण हे शक्यच नाही की सिस्टममधल्या मोठ्या अधिकाऱ्यांच्या इन्व्हॉल्वमेंट शिवाय हे सगळं होऊ शकतं. ओके, थँक्यू सर. आणि आम्ही सोबत आहोत दौरा संपेपर्यंत.